हाय हॅलो नमस्कार सखी. आज आपण गौरीला सहावारी साडीपासून सुंदर काष्टा नेसूया आणि तोही अगदी सहज आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या सामानातून. माझ्याकडे गौरीसाठीचं स्टँड नाही आहे, तर मी अशा पद्धतीने डबे एकावरती एक ठेवते, त्याच्यामध्ये धान्य भरते आणि सेलोटेपच्या मदतीने ते पाटाला व्यवस्थित पॅक करून घेते, म्हणजे ते हलत नाही किंवा पडण्याचीही भीती राहत नाही. तर काष्टा नेसवण्यासाठी मी छान काठापदराची पैठणी घेतलेली आहे. गौरीला साडी नेसवण्याच्या पूर्वी तुम्ही अगोदरच त्याच्या पिन करून घ्या, म्हणजे साडी नेसवणं खूप सोपं जातं. तर मी साडीचा नेसण्याच्या निऱ्या करून घेते आणि त्यासोबतच इथे पदराच्या निऱ्याही करून घेते आहे. गौरीची ज्या पद्धतीने उंची असेल त्या पद्धतीच्या उंचीच्या निऱ्या आपण करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने ह्या भरपूर प्लेट्स तयार होतात, कारण आपल्याला जेवढी साडी लागते त्यापेक्षा कमी साडी गौरीला लागते. त्यामुळे छान निऱ्या होतात आणि साडी घोळदार आणि सुंदर दिसायला मदत होते. तर छान मी अशा पदराच्याही निऱ्या करून घेतल्या आहेत आणि नेसणाऱ्याच्याही निऱ्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण साडी नेसवायला चालू करूया. साडी नेसवत असताना सगळ्यात अगोदर आपण स्टँड फक्त तयार करून घेतला आणि त्याला साडी नेसवूया. वरचा बॉडी पार्ट नंतर पॅक केला तर ते जास्त सोयीस्कर जातं. जो नेसण्याचा भाग ठेवला होता तो याच्यामध्ये मी खोचून घेतला. निऱ्या तयार आहेत, त्यामुळे निऱ्याही व्यवस्थित सेट करून पटकन खोचून घेतल्या. बघा बरं किती लवकर या तयार होतात. आणि हेच जर तुम्ही स्टँडला लावून जर निऱ्या करत असाल तर नक्कीच उशीर होतो, नाही का? जशी साडीची उंची आवश्यक असेल त्या पद्धतीच्या निऱ्या मी इथे तयार करून घेतल्या आहेत. आता त्या व्यवस्थित सेट करून घेऊया, म्हणजे साडी छान दिसते. तर निऱ्या व्यवस्थित कमरेपर्यंतच्या काढून झाल्या की मग बॉडी लावूया. हात मात्र अगोदर लावू नका, नंतर लावूया, म्हणजे साडी नेसवणं सोपं जातं. आता खांद्यावरचा पदर दिला, तो व्यवस्थित सेट करून घेतला आणि मग मी त्याला हात लावले, जेणेकरून ते व्यवस्थित बसतील आणि जास्त हलण्याचाही प्रश्न येणार नाही. तर कंबरपट्टा लावून घेऊया, म्हणजे साडीचा आकार छान दिसतो. वरती चेहरा ठेवून घेतला आणि आता आपल्याला याला नऊवारीचा लूक देण्यासाठी हा जो नेसत्या निरीचा भाग होता तो मी फक्त वरती लावून घेतला. त्यानंतर ठराविक अंतरावरती अशा मी पिन करून घेते, जेणेकरून जो मस्तानी काष्टा असतो त्याला जशा प्लीट्स येतात ना, तसे छान छान प्लीट्स या साडीलाही दिसतात. तर अशा पद्धतीने अगोदर साडी पूर्ण नेसून घेतल्यामुळं ना या प्लीट्स करणंही सोपं जातं. व्यवस्थित सेट करून मी ह्या प्लीट्स तयार करून घेतल्या आणि मग गौरीला दागिने घातले आणि तिच्या डोक्यावरती सुंदर पदर दिला. किती घोळदार काष्टा तयार झाला आहे पहा बरं. आणि आपली गौरी ही किती सुरेख दिसते आणि किती झटपटही तयार झाला. अगदी 10 ते 15 मिनिटात तुम्ही एवढी सुंदर साडी गौरीला नेसवू शकता बरं. असेच आणखीनही साडीचे वेगवेगळे प्रकार गौरीला कसे नेसवावे याच्या व्हिडिओज आपण चॅनलवरती पाहू शकता. गौरी म्हटलं की बरंचसं सामान गोळा करणं आलं, परंतु या व्हिडिओवरून लक्षात आलं असेल की जास्त विशेष कोणतंही सामान वर्षभरासाठी सांभाळत बसण्याची आवश्यकता मात्र नाही आहे. तर असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सखी या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका. सखी हा चॅनल आपण फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम या तिन्ही प्लॅटफॉर्मवरती पाहू शकता. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल. यावर्षी अशी गौरी आपल्या घरीही नक्की तयार करून पहा आणि आम्हाला त्याचे फोटो पोस्ट करा. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.